आपण विठ्ठल, विठोबा, पांडुरंग, पांडुरंग अशी अनेक नावं घेतो, पण विठ्ठलाला पांडुरंग हे नाव कसं पडलं यामागे नक्की काय कथा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्तीचा वारी स्पेशल सेगमेंट. वारी म्हटलं की विठ्ठल नामाचा गजर आणि त्या गजरात सर्वाधिक ऐकू येणारं नाव म्हणजे पांडुरंग. या नावामागे अनेक आख्यायिका आणि वेगवेगळे संदर्भ सांगितले जातात. सर्वात प्रसिद्ध आख्यायिकेनुसार पांडू नावाच्या एका भक्ताने श्री विष्णूंची कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला दर्शन दिलं. त्या भक्ताच्या नावावरूनच भगवान विष्णूंना पांडुरंग हे नाव प्राप्त झालं अशी परंपरा सांगते. तर संस्कृतमध्ये पांडू म्हणजे शुभ्र किंवा पांढरा आणि रंग म्हणजे तेज किंवा कांती, त्यामुळे दिव्य तेजाने उजळून निघालेला परमेश्वर असा पांडुरंग या शब्दाचा अर्थ काही अभ्यासक मांडतात. आणखीन एक रंजक गोष्ट म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव यांच्यासह अनेक संतांनी आपल्या अभंगांमध्ये पांडुरंग या नावाचा वारंवार उल्लेख केलाय. त्यामुळे हे नाव वारकरी संप्रदायात अधिक लोकप्रिय झालं. भक्त प्रेमाने विठुरायाला कधी विठ्ठल म्हणतात, कधी विठोबा, तर कधी पांडुरंग. विठ्ठलाला पांडुरंग का म्हणतात हे तुम्हाला याआधी माहीत होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वारीबद्दलच्या अशाच रंजक माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्तीला.